नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। पालघर जिल्ह्यातील केळवे येथे रस्ते कामातील कथित निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। सफाळे येथून केळवेकडे घरी जात असताना 1 जून रोजी रात्री 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान 51 वर्षीय बिपिन दत्तात्रय सावे यांचा अपघात झाला होता। या अपघातासाठी रस्ते काम करणारे मेसर्स SB देशमुख कंस्ट्रक्शनचे ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केळवे ग्रामपंचायत तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा हा रिपोर्ट। पालघर सफाळे रस्त्याचे काम सुरू असून केळवे येथील संजीवनी मिठागर परिसरात 1 जून रोजी रात्री घडलेल्या अपघातात 51 वर्षीय विपिन दत्तात्रय सावे या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला। सफाळे येथून केळवे येथील करंद आळे आपल्या घरी परतत असताना रात्री 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर केळवे ग्रामपंचायतचे सरपंच आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर तालुका अध्यक्ष संदीप किनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे। निवेदन रस्ते काम करणारे मेसर्स SB देशमुख कंस्ट्रक्शनचे ठेकेदार सुरक्षा नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे। काम सुरू केलेल्या ठिकाणी बॅरिकेड्स, इशारा फलक, डेंजर पट्ट्या तसेच पुरेशी प्रकाश योजना नसल्यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरील अडथळे दिसून आले नाहीत आणि त्यातून हा अपघात घडल्याचा दावा करण्यात आला आहे। स्थानिक नागरिकांनी यापूर्वी सुरक्षेच्या योजनेबाबत अनेकदा सूचना आणि तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून घटनेची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी तसेच मृत विपिन दत्तात्रय सावे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणात प्रशासन आणि तपास यंत्रणा पुढे काय कारवाई करतात याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। पहा यावेळेस केळवे ग्रामपंचायतचे सरपंच संदीप किनी काय म्हणाले। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी संदीप किणी, सरपंच ग्रामपंचायत केळवे तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष पालघर। मी आज या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यावर उभा आहे। हा रस्ता आहे, माझ्या पाठीमागे जर पाहिलात तर हा सफाळेकडे रस्ता जातोय आणि पुढे जर गेलो तर आपण पालघरकडे जाऊ शकतोय। आता हा जो स्पॉट आहे हा भरणेपाडा गावापासून काही अंतरावरचा हा स्पॉट आहे। बाजूला संजीवनी मिठागर आहे। काही दिवसापूर्वी म्हणजे 1 जून रोजी या इथे एक मोठा अपघात झाला। खरं तर हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत सुरू असलेलं काम SB देशमुख ठेकेदाराच्या माध्यमातून हे काम सुरू आहे। आपण बघताय डहाणूपासून ते वरीपर्यंत हे काम आहे। ह्या रस्त्याच्या संदर्भात अनेक वेळा आम्ही ग्रामस्थ, मी स्वतः सरपंच म्हणून अनेक त्यांच्या चुका दर्शवून समोर आणलेल्या आहेत, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। त्या ठेकेदाराला सुद्धा ह्या संदर्भात वारंवार सूचना दिलेल्या आहेत। हा जो स्पॉट आहे आपण बघताय की हा जो पॅच मारलेला स्पॉट आपण बघू शकताय, हा स्पॉट काही दिवसापूर्वी इथे मोठा असा खड्डा खणला होता संबंधित ठेकेदाराने। ह्या SB देशमुख हे ह्या रस्त्याला जे काही काम सुरू आहे ते करतायत आणि त्यांच्या मार्फत ते कदाचित सब कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा काही असेल, पण SB देशमुख मात्र ह्या दोषी ठरतायत। कारण त्यांचं ह्या इथे काम सुरू असताना त्यांचं रात्रीच्या वेळेस या इथे फोकलँडचं एक मशीन या इथे उभं केलेलं होतं, खड्डा केलेला होता बाजूला, या रस्त्याच्या कडेलाच बाजूलाच या इथे त्यांचं जे फोकलँड मशीन आहे ते मशीन उभं असताना ह्या इथे मयत व्यक्ती बिपिन सावे राहणार केळवे ते कामावरून परत असताना या इथे त्यांना अंधाराचा अंदाज नाही आला किंवा अंधारात ते मशीन दिसलं नाही किंवा त्या मशीन लावलेल्या बाजूला कुठल्याच पद्धतीचा बोर्ड नव्हता, सिग्नल नव्हता किंवा डेंजर झोन पट्टी जी बांधली जाते ती नव्हती, बॅरिकेड नव्हते। त्याच्यामुळे त्यांना तो अंदाज आला नाही समोर मशीन उभा आहे आणि डायरेक्ट ते समोर त्या मशीनला येऊन आदळले आणि जागीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या संदर्भात मी लागलीच 2 जूनला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे म्हणजे PWDचे अधिकारी सन्माननीय किणी साहेब यांना जाऊन भेटलो, आमचं निवेदन पत्र दिलं, ग्रामपंचायतीचं पत्र दिलं। त्याचबरोबर मी केळवा पोलीस ठाणे या इथे सुद्धा संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी यासाठी तक्रार दिलेली आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना या माध्यमातून देखील मी आज संबंधित विभागाला पत्र दिलेलं आहे। त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी मॅडमला सुद्धा या संदर्भात पत्र दिलेलं आहे।
माननीय पोलीस अधीक्षक पालघर यांना सुद्धा मी ह्या संदर्भात पत्र दिलेलं आहे आणि आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्याची मागणी एवढीच आहे की संबंधित माणूस जो गेला तो परत आणू शकत नाहीत, परंतु त्या संबंधित ठेकेदारावर कडक वर कायदेशीर कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की आता जो व्यक्ती मृत झालेला आहे, जो मेलेला आहे, त्याच्या घरच्यांना आर्थिक सहाय्य ह्या ठेकेदाराने द्यावं ही मागणी आम्ही सातत्याने करतोय. जिथपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांना स्वस्थ बसून देणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मनसे स्टाईलने तिथे आंदोलन करीन, एवढंच आपण लक्षात घ्यावं. धन्यवाद. आपण पाहत राहा निर्भीड समाचार.